एकनाथ शिंदे साहेबांनी जे ऑपरेशन टायगर सुरू केलं होतं ते सक्सेस केलं हे आपण पाहत आहेत. यामागचा उद्देश एवढाच होता की जे काही उबाटाचे खासदार होते ते नेहमी संपर्कात असायचे, नेहमी बोलायचे आणि आम्हाला तुमच्याबरोबर काम करायची ही इच्छा सुद्धा त्यांनी प्रदर्शित केली होती. परंतु अनेक अडचणींचा अडथळ्याची शर्यत पार करून शिंदे साहेबांनी अखेरला ते ऑपरेशन सक्सेस करून दाखवलं. आता केंद्रात काय मिळणार आहे, मंत्रिपद मिळणार आहे, नाही मिळणार आहे, यावर कोणत्याही प्रकारची चर्चा त्यांची झालेली नाहीये. उद्या जर काही मिळालं किंवा जर काही केंद्रामध्ये आणखी मंत्रिपद मिळाले तर त्याचा सर्व निर्णय हा एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत. म्हणून काही मिळवण्यासाठी हा ऑपरेशन टायगर झाला असं समजण्याचा चुकीचा अर्थ त्याचा काढू नका. पक्ष मजबूती हाच एक ध्यास ठेवून एकनाथ शिंदे साहेबांनी हे ऑपरेशन केलेलं आहे. त्या शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे समोरच बाळासाहेब ठाकरेंची वक्तव्याची खिल्ली उडवण्यात आली. किरण पवार यांनी पावसकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यावरून आता दानवेंनी पण पोहोचपर्यंत हटतो असं म्हणतात. पहिलं वक्तव्य असं होतं, पोरांना सांभाळा, हे काय पाळणा घर आहे का? या वक्तव्याबाबत काय सांगाल? नाही, मुळामध्ये शिवसेना प्रमुखांनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर कोणी बोलणं हे चुकीचं आहे हे मी स्पष्टपणे सांगतो. आम्ही शिवसेना प्रमुखांच्या प्रत्येक वक्तव्याचा किंवा त्यांनी केलेले कोणतंही स्टेटमेंट असेल त्याला कधीही आम्ही क्रॉस केलेलं नाही, करणार सुद्धा नाही. ते आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्याबद्दलचा आमचा असलेला अभिमान, स्वाभिमान, त्याच्याबद्दलचा कोणीही कोणतंही वक्तव्य करणं, म्हणून किरण पावसकरने जरी वक्तव्य केलं असेल तर त्याला आमचं समर्थन नाही. आणि असं वक्तव्य कधी शिवसेना प्रमुखाबद्दल स्पेशली कोणीही करू नये असे एकनाथ शिंदे साहेबांच्या सुद्धा सूचना आहेत. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, महाराष्ट्र धर्म वाढवला पाहिजे असं बच्चू कडूंचं वक्तव्य. आता बच्चू कडूचं काय मत आहे ते त्याचं मागेही त्यांनी असं वक्तव्य केलं होतं. परंतु आता ह्या वक्तव्यावर एकनाथ शिंदे साहेब काय जो काय निर्णय घ्यायचा तो घेतील. परंतु अशा कोणत्याही चर्चा सध्या तरी आमच्या कुठं नाही. ठाकरेंचं ऑपरेशन तुर्वा जे त्यांनी सांगितलं होतं ते फेल झाल्याचं पाहायला मिळते, चर्चा सुद्धा होती. ऑपरेशन तुडवा काही जरी स्टेटमेंट करायचं, लोक का तुमच्यासाठी रस्त्यावर येणार आहे का? तुमच्या मातोश्री समोर बॅनर लावलं, फाडून तर दाखवा. महाराष्ट्रामध्ये आग लावायला चाललेत. हिंमत असेल तर मातोश्री समोरचा बॅनर फाडून दाखवा. ज्यांच्या मनगटामध्ये ताकद नाही त्यांनी असं वक्तव्य करू नये. मुळामध्ये तुमच्या जवळचा कार्यकर्ता हा आता तुमच्यापासून दूर झाला हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. आणि म्हणून अनेक खासदारांचं स्वागत त्यांच्या मतदारसंघामध्ये मतदारांनी केलेलं आहे. तुम्ही बोलले म्हणून काय लगे लोकांनी ताबडतोबीने अहो तुम्ही शिवसेना प्रमुख नाही आहेत, बाळासाहेब होते म्हणून हे बाकीच्याने वक्तव्य करणाऱ्याला कोणी दुजोरा देत नाहीत आणि कोणी यांच्या वक्तव्याचा सिरियस बी घेत नाहीत. काही दिवस सुगंधाची भाषा फार घसरलेली आहे. आता किरण पावसकरच्या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी खालच्या भाषेत टीका केली आहे. संजय राऊत तर बोलतच आहे. त्या भाषेला काय हे फ्रस्ट्रेशनच आहे ना. यांचं काय त्यांच्याकडे काही राहिलेलं नाही. हे 2-3 लोकच राहिलेले आहेत बघा. यांना बोलण्याशिवाय काय तर दुसरा उद्योग नाहीये. सकाळ झालं का काहीतरी बोलतील, काहीतरी सांगतील. एकनाथ शिंदेने 6 मुलं जन्माला घातलीत. अरे त्यांना काय माहिती, बाळातपणाच्या कळा ज्या असतात ना ते जन्म देणाऱ्यालाच कळतात. या वांज लोकांना काय कळणार आहे? म्हणून हे वांज लोक असे वक्तव्य करतात आणि त्याचं आम्ही एक करमणूक म्हणून त्यांच्या वक्तव्याकडे पाहतो. काल ते भास्कर जाधव आणि नार्वेकरांचा वाद समोर आला होता. आता भास्कर जाधवनी एक स्टेटस ठेवला आहे, चापलूसों की जमात में सीधे खडे आदमी पर भी अकड़ने की तोहमत लग जाती है. आता भास्कर जाधव राहायला नाही पाहिजे. भास्कर जाधवचा एक स्वाभिमानी म्हणून त्याची एक प्रतिमा आहे. स्पष्ट वक्तापणा हा त्याच्याबद्दलचं म्हणलं जातं. आणि त्यांनी ह्या गर्दीमध्ये उभं राहून स्वतःचा अपमान करून घेऊच नये. काय मिळालंय? गेल्या अधिवेशनामध्ये भास्कर जाधवला, विरोधी पक्षनेता भास्कर जाधवला केला पाहिजे. आता एक तरी स्टेटमेंट त्याच्याबद्दल येते का?
म्हणलंय का कोणी काही? भास्कर जाधव सारख्या सिनियर आमदाराला सुद्धा धक्का देऊन पोडियम समोर उभे राहणारे बाकीचे नेते तुम्ही पाहतायत ना. म्हणून मला वाटतं भास्कर जाधव या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढेल. सर, संजय राऊत यांनी हे भास्कर जाधवांना आमंत्रण आहे की सल्ला आहे काय? भास्कर जाधव हे एक चांगले आमचे मित्र आहेत. त्यांच्याबद्दलचा थोडा आदरभाव पण आमच्या मनामध्ये आहे. ते सिनियर असल्यामुळे आणि मुळात तो शिवसैनिक आहे. पहिले ते आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते राहिलेले आहेत. म्हणून त्यांना या म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात जे पटेल ते करतील. एक नवीन प्रश्न उपस्थित केला जातो की तुम्ही जे बंड केलं ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आणि त्यांच्यासोबत गेलात म्हणून केलं असं तुम्ही सांगितलं. मग त्याच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची मतं घेऊन निवडून आलेले खासदार आता तुम्हाला कसे चालतात? आम्हाला फक्त शिवसेनेचे जे उभाटाचे आहेत त्यांनाच आम्ही ऑफर केलेली होती. ते यासाठी की आताही तुम्ही जी चूक केली ती सोडून द्या. आताही बरोबर या. शिवसेनेचे मतं घेऊन राष्ट्रवादीवाले निवडून नाही आले, काँग्रेसवाले निवडून नाही आले. म्हणून उभाटाची मतं घेऊन सुद्धा ते निवडून आले होते. म्हणून त्यांचं काही ह्यांच्यावर उपकार आहे असं समजण्याचं काही कारण नाही. आणि मुळामध्ये ही युती त्या खासदारांना आवडलेली नव्हती म्हणून ते आज आमच्या बरोबर आले. दुसरं त्यात आणखीन असं विचारलं जातं की त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला की निधी मिळाला नाही. मात्र समोर असं आलंय की प्रत्येक खासदाराला, तुमच्या खासदाराला जेवढा निधी मिळाला तेवढाच त्यांना पण मिळाला. खासदाराला, आमदारांना ठराविक निधी हा नियमानुसार दिला जातो. आता प्रत्येक आमदाराला 5 कोटीचा निधी आहे. मग तो अपक्ष आमदार असला तरी त्याला 5 कोटी आहेत. समसमान ज्याला काय पहिले 5 कोटीचा निधी आहे तो आम्हा सर्वांना आहे. परंतु इतर विभागातून अनेक विकासाची कामं करायला, नगर विकास विभागातून, सामाजिक न्याय विभागातून, इतर विभागातून हे निधी आपल्याला मिळावा ही आमदारची अपेक्षा असते. त्याच्यामुळं मतदारसंघामध्ये जास्त काम होतात. मग 5 कोटीमध्ये मतदारसंघातले काम होणार आहेत का? त्यांना जेव्हा जास्त पैसे मिळतील, रस्त्याची कामं होतील, सिंचनाची कामं होतील, त्या टायमाला तिथलची जनता त्यांच्या पाठीशी उभी राहते. आणि हे याच्यासाठी धडपड करणे हे आमदारचं कामच आहे. पण याचा फक्त 30% निधीचा वापर केलाय. जो निधी मिळालाय त्याचा वापर पण तितकाच कमी आहे. संजय दिना पाटील यांचं उदाहरण देतो. त्यांना 14 कोटी रुपये मिळालं होतं. त्यांनी फक्त 1% निधी खर्च केलाय आणि मग निधीसाठी जातोय. असं कसं पटणारं वक्तव्य? त्यांनी तसा का निधी 1%च का केला याच्याबद्दलचं माझ्याकडे त्यांचं स्पष्टीकरण नाही की मला त्याची माहिती नाही. परंतु आमच्यासारखे आमदार जे आहेत मतदारसंघामध्ये जास्त निधी खर्च करतात म्हणून आम्ही वारंवार निवडून सुद्धा येतो. संजय राऊत असं म्हणतात की शिंदेनी गोकुळ गीतेंना 2 तासात विकत घेतले पक्षात आणून. कुणाला? गोकुळ गीतेंना. संजय राऊत असं म्हणतात की गोकुळ गीतेंना जे आहे ते एकनाथ शिंदेनी 2 तासात विकत घेतले पक्षात आणून. संजय राऊत कधी पैशाशिवाय दुसरं बोलतच नाही. यांना पैशाशिवाय दुसरं काही दिसतच नाही. निकाल बाजूने लागला, पैसे देऊन विकत घेतला. आमदार बाजूला आले, पैसे देऊन फोडले. खासदार आले, पैसे देऊन फोडले. अरे तुम्ही कोणत्या हाताच्या घड्या घालून बसलेले आहेत? तुम्हाला जे जे वैतागले त्यांच्यावर तुम्ही आरोप केलेले आहेत. आणि अशा आरोप करून खऱ्या अर्थानं आता सुद्धा त्यांच्यामध्ये आणखीनही मोठी खदखद चालू आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा काही दिवसांनी आपल्याला पाहायला मिळणार आहे. संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांना सुद्धा शिवीगाळ केली. त्या संदर्भात की चल मी तुझ्या नादाला लागतो, काय करतो करून द्या. संजय राऊतचं डोकं खराब झालेलं आहे. त्याच्यावर पुन्हा भाष्य करून त्याला त्याची हेडलाईन करायची असते म्हणून आम्ही त्याच्यावर जास्त बोलत नाही. त्यांनी आता सगळी लाज सोडलेली आहे. दरवेळेला कुणाला ना कुणाला तरी टार्गेट करून बोलायचं. कधी काँग्रेसचे गोडवे गायचे, कधी स्वतःच्या पक्षावर टीका करायची, कधी शरद पवारांचे गोडवे गायचे. हा संजय राऊतचा नित्यनेमाचा क्रम आहे. आणि स्वतः पक्ष गेला खड्ड्यात, स्वतः कसा हायलाईट होईल हा त्याच्याकडे लक्ष त्याच्याकडे असतं. त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला स्पेशल विमानाचा, ज्यामध्ये उदय सामंत गोकुळ गीतेंना मुंबईला घेऊन जातात आणि त्यांनी असं म्हटलं की 85 कोटी आणि हा पैसा जनतेचा आहे, हा येतो कुठून? 85 कोटी काय विमानात घेऊन गेले होते? काहीतरी बेस्ट ठेवून बोललं पाहिजे ना या माणसाने. हा विमान गेलं होतं, त्यांना घेऊन आले, सत्य आहे. त्याच्यात काय लपवलेलं काय? विमानाची काय उडान काय असं काही दिसत नाही लोकांना? आंधळे आहेत लोक.
मग त्यांना घेऊन आलं तर गैर काय केलं त्यांनी? परंतु हे असे पैशाचे आरोप लावणं हे चुकीचं आहे. तुम्ही सुद्धा त्यांनाच मतं टाकली होती ना. म्हणून आता सगळं त्यांच्या हातातून गेलेलं आहे. फक्त टीका आणि टीका करणं हे त्यांच्या हातामध्ये राहिले. हे त्यांचं असं म्हणणं आहे की चार्टर विमानाला जो खर्च झाला हा पैसा जनतेचा आहे. इतके तुम्ही चार्टर विमान इकडून तिकडे उडवले, छोट्या छोट्या गोष्टींसाठी उडवले, असं करता. अहो, चार्टर्ड विमान हे का सरकारी पैशातून जात नाही, हे याला कळायला पाहिजे. विमानाचा प्रवासाचं जे काही बिल असतं ते वैयक्तिक भरावं लागतं. सरकारच्या पैशातून विमानं उडवल्या जात नाहीत. नाही तर आम्ही रोजच विमानात असतो ना, खाली कशाला जमिनीवर असतो. असं हे चुकीचं वक्तव्य त्याला माहीत नाही, त्या गोष्टी तो करत असतो. ठाकरेंच्या मेळाव्यात कवी चंदन शिवे यांनी एक कविता सादर केली होती, कांबळे रडला नाही फक्त कर्नल. आज तीच कविता आहे ते वेगळ्या अनुषंगाने प्रसाद लाड यांनी सादर केली. ते असं म्हणतात की कांबळेला महाविकास आघाडीने चोपला, पण कांबळे रडला नाही फक्त कर्नल. हे विधान परिषद निवडणुकीचे निकाल वाटते. महाविकास आघाडीच्या म्हणण्यापेक्षा उबाठाचा जो काही मेळावा झाला त्या मेळाव्याची चर्चा खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे काय बोलले हे लोक सगळे विसरले. तो चंदन शिवे काय, तो कवी काय बोलला, तो कॉमेडियन काय बोलला, तो मेळावा मुळामध्ये हास्य जत्रा टाईप तो एक कार्यक्रम त्यांनी ठेवला होता. त्या बिचारा चंदन शिवेने त्याच्याकडे जे जे काही त्याला सुचत होतं त्यांनी तो बोलला. लोकांना हसवलं, पण मनोरंजनही केलं, आणि तो अनेक वर्षापासून करतो. म्हणून त्याला नावं ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही. त्यांनी त्याचं काम इमाने इतबारे केलं. हास्य कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियनवाल्यांनी त्याचं काम केलं. आणि ह्याने शेवटला याचा शेवट जर तुम्हाला आवडत नसेल तर मी माझं पद सोडतो असं इमोशनली पद्धतीने केला. म्हणून उद्धव ठाकरेंनी घेतलेला तो मेळावा खऱ्या अर्थानं पक्षाचा समाप्तीकडे जाणारा मेळावा होता असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही जरा उठाव म्हणता, पहिला शिवसेनेत उठाव झाला, आता परत 6 खासदार तुमच्याकडे आले. याचा धसका आता बाकी पक्षांनी पण घ्यायला सुरुवात केली. मनसे अध्यक्षांनी त्यांच्या नगरसेवकांची आता बैठक बोलवली. अरे मनसेचे तर 7-8 नगरसेवक आहेत, त्यांचं सोडा. बाकींच्याचं बी धाबेदान आणलेत ना. शरद पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय चाललंय थोडं विचारा त्यांना जाऊन. आणि आता उबाठामध्ये काय, कालच त्यांनी बैठक घेतली आमदारचे, 4 आमदार कालच अबसेंट होते. ही तर सुरुवात आहे. बघा आता थोडं पुढं चालून बघा आता काय होतंय ते. आता यांना प्रत्येकाला आपल्या आपल्या ठिकाणी आमदाराला एकत्रित ठेवण्यासाठीच आता एखादी सोसायटी बनवावं लागणार आहे. पुढची तयारी सुरू झाली आमची तयारी चालूच असते आमची. जे आमच्याकडे येतील त्याचं वेलकम करणं हे आमचं काम आहे. पक्ष वाढवण्यासाठी आम्ही काम करतोय. म्हणून आता पुढचं ऑपरेशन सुद्धा आम्ही चालू करू. आणि निश्चितच आमचा पक्ष ज्या पद्धतीने वाढवायचं स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटू सुद्धा. हे मुंबईत तुमचं हे शिवसेना भवन बनवण्याची तयारी सुरू झाली आणि दादर परिसरात हे शिवसेना भवन असावं असं एकनाथ शिंदे. आम्ही शिवसेना भवन नक्की बनवणार आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांचं ते स्वप्न सुद्धा आहे. मुंबईमध्ये दादरमध्ये असावं असं त्यांचा संकल्प पण आहे. त्याच पद्धतीने मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशमध्ये या ठिकाणी सुद्धा पक्षाचे मोठाले कार्यालय असावेत, जेणेकरून शिवसैनिकाला, सर्वसामान्याला तिथं येता येईल या पद्धतीची आखणी पक्षाच्या पातळीवर सुरू आहे. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांचे फॉलोअर्स वाढले तर ओमराजेचे फॉलोअर्स घटले. फॉलोअर्स घटले त्याच्यावर राजकारण चालतं का? फॉलोअर्सवर चालले असतं तर असं राजकारण चालत नसतं. म्हणून किती कट झाले आणि किती वाढले यापेक्षा त्यांनी घेतलेली भूमिका ही लोकांनी पसंत केलेली. 2029 पर्यंतची गॅरंटी कोण देणार? शिंदे तरी राहतील का? पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल, आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिले, असं संजय राऊतांचं म्हणणं आहे. संजय राऊतचा शिवसेनेमध्ये जन्म एकनाथ शिंदे साहेबाच्या नंतर झालेला आहे. म्हणून पावसाळे उन्हाळे आम्ही जास्त पाहिलेले आहेत. मी सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त पावसाळे उन्हाळे पाहिलेत. म्हणून संजय राऊतने आता वायफळ बंद करावी. कोणतं तरी आता चांगला सीझन आहे, हिल स्टेशन ठिकाणी जावा, नसता पागलखान्यामध्ये जावं. त्यांचं असं म्हणणं आहे 6 खासदारावर अपात्रतेची तलवार
करत राहा. तुम्हाला दुसरा उद्योग काय आहे त्यांना? त्या उद्योगाशिवाय दुसरं काही नाही. आता सुप्रीम कोर्टात जातील, काय इलेक्शन कमिशनरकडे जातील, एवढाच उद्योग त्यांच्याकडे राहिलेला आहे. लोकांना दाखवलं पाहिजे ना काहीतरी करतोय म्हणून. नाही तर काहीच नाही केलं, हातावर हात धरून बसले, तर ते वर्षी त्यांनीच पाठवलं. आणि ते खरं पण असं मानू नका तुम्ही, परंतु त्यांचा छुपा पाठिंबा असतोच अशा गोष्टीला. बरं, आता गीतेंना तुम्ही सगळं केलं, लाड केले, सगळं केलं, दराडेवर अन्याय नाही केला तो? ते तर तुमचे उमेदवार. दराड्यावर अन्याय होणार नाही. शिंदे साहेब हे कधी कोणत्याही कार्यकर्त्याला हवे वाऱ्यावर सोडत नाही. ते शिंदे साहेबांचा स्वभाव पण नाही. ओके ओके चला. भविष्यात एक पक्ष नो इलेक्शन अशी परिस्थिती असणं मोठे ठिकाण म्हणताय. आता सगळेच राजकारणामध्ये प्रत्येक माणूस हा ज्योतिषी झालेला आहे. प्रत्येक नेता आपापल्या पद्धतीने भविष्य सांगत चाललेला आहे. मला वाटतं यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचा धंदा केलेला सगळ्यात चांगला उत्तम चालेल. एक नंदुरबारची बातमी आहे, त्यात समाज कल्याण विभागाचं हॉस्टेल आहे, तिथे कर्मचाऱ्यांची रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. विद्यार्थिनीला पाण्यातनं काही अपायकारक औषधं किंवा विष देण्याचा सगळा प्रकार असतो. आताच ही व्हिडिओ जेव्हा आला त्या टायमाला आम्ही आमच्या प्रशासनाला सक्त सूचना दिल्यात आणि प्रशासन त्या पद्धतीने काम करते. असा कोणताही गैरप्रकार जर झाला तर त्या कर्मचाऱ्यावर किंवा जो कोणता जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाई निश्चित केली जाईल.